आज आम्ही तिघं मित्र गॉगल वगैरे लावून निघालो फुकटचं खायला, म्हणजे मित्राच्या भावाच्या लग्नाला. तर जयशंकर मित्रांनो, चेतक सुंदरीवर आम्हाला तिघांना जायचं होतं म्हणून चेतक सुंदरी घेऊन मी निघालो. आणि सध्या ऊन तर खूप जास्त पडते, मग काय मस्तपैकी रुमाल बांधून घेतला. आणि आपले सूर्यदेव म्हणत होते, बाळा लग्नाला जाण्याच्या पहिले होऊन जाशील काळा. म्हटलं मी एकटा तर नाही होणार काळा, कारण की मी रुमाल बांधलाय, पण या मागच्या दोघांनी तर काही रुमाल बांधला नाही, यांना काळा करून टाका. चेतक सुंदरी मस्तपैकी निंबाच्या झाडाखाली उभी करून दिली. म्हटलं आपण एकदम निवांत व्हिडिओ काढू, पण आपला रुपेश भाऊ तर एकदम क्वालिटी स्माइल देत होता. वाह क्या मुस्कुराहट है. पुढे गेल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन घेतलं. आणि उंच्या जास्त जळा लागत होते म्हणून मी रुपेश भाऊकडे गाडी चालवायला देऊन दिली. गेल्या गेल्या ज्याच्या भावाचं लग्न होतं त्या सुरेश भाऊला आपण भेटून घेतलं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि एवढे सर्व मान कार्य करून आम्ही चाललो होतो जेवण करायला जाण्यासाठी. म्हटलं पहिले पेट पूजा फिर काम तुझ्या. म्हटलं मग काय मी रुपेश ती पंगत उठेपर्यंत वाट बघत होतो. आणि आपल्या गौरव भाऊचं तर वेगळंच चालू होतं. मुझसे प्यार करती है या नहीं करती है. जेवणाचं ताट वगैरे मस्त पैकी घेऊन लागले, या तुम्ही जेवणाला. जेवण वगैरे करून घेतलं. मग काय चेतक सुंदर बसलो होतो आम्ही नाचणाऱ्यांची गंमत बघत. नाचणाऱ्यांना जास्त नाचायची हौस होती म्हणून बँड एकदम हळूहळू पुढे जात होता. घरी थोडंसं काम होतं म्हणून सुरेश भाऊला विचारून घेतलं. निघालो आम्ही घराकडे जाण्यासाठी. नामपूर रोडला मस्तपैकी चेतक सुंदरी एका जागेवर उभं करून दिली. आम्ही येऊन लागलो आहे उसाचा रस पिण्यासाठी. आणि असा होता आजचा आपला ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला असेल तर हर्षद चव्हाळ्याला एक फॉलो करून घ्या.